एल्फिस्टन पुलासंदर्भात एल्फिस्टन हा पूल आज रात्री 12 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे आणि पुलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांचा पूल पाडण्यास विरोध सुद्धा दर्शवला जातोय। पूल पाडण्यापूर्वी प्रशासनाने आमचा विचार करावा असं नागरिक आवाहन सुद्धा करताना पाहायला मिळत आहे। पूल जर पाडला तर वेगवेगळ्या मार्गांचा वापर करावा लागेल अशी ही माहिती। खऱ्या अर्थानं हा पूल जेव्हापासून बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून अनेक विरोधाचं हे इकडचे रहिवासी आहेत। सर, तुम्ही विरोध नेहमीच केलाय, आज 12 वाजल्यानंतर असं म्हणतं की हा पूल बंद करण्यात आला, तुमचा अजूनही विरोध आहे, काय सांगायला बद्दल? हा विरोध आहे आमचा। तोपर्यंत सोय होत नाही त्या बाजू जायची, आपला वाहतूक जायची, तोपर्यंत आमचा विरोध आहे। पण विरोध आज खरं तर बंद करण्यात येणार आहे, पण जर करण्यात आला तर तुमचा काय विरोध असेल? तुम्ही आंदोलन करणार का, रस्त्यावर उतरणार का? आता सगळं पब्लिक रस्त्यावर उतर, आम्हाला पण रस्त्यावर यायलाच लागेल, दुसरा काय त्याचा मार्गच नाही पर्याय। सर, पर्यायी मार्ग सुचवला हवा होता, मात्र तो अजूनपर्यंत सुचवला तो म्हणतात दादरचा ब्रिज वापरू शकतो, इकडचा ब्रिज आहे, चिंचपोकलीचा करिडोर ब्रिज सुचवला। सर, एवढा ट्रॅफिक तुम्ही या दोन ब्रिजवरनं कंट्रोल करणार का? आणि तेच म्हणतात जायला काय हे एवढा ट्रॅफिक दोन ब्रिजवर आता पण ते चालू आहे काय? ट्रॅफिक कंट्रोल हायेस्ट ट्रॅफिक या ब्रिजवर असतात सर, आणि या ब्रिजला बंद करणं म्हणजे एक चुकीचा एक निर्णय आहे। तुम्ही आम्ही विकास कामाच्या पुढे नाहीच आहे, पण अगोदर आमचा विकास करा ना, आम्ही इकडचे रहिवासी, नंतर तुम्ही पुढे देशचा विकास करा। हा ब्रिज जर बंद होणार तर अगदी त्रास तुम्हा लोकांना होणारच आहे, कामाचा त्रास होईल। इकडच्या आताच्या घटकेला पण अनेक गाड्या जात आहेत, अनेक रहिवासी या बिल्डिंगमध्ये अजूनही राहत आहेत, त्याबद्दल काय सांगतात? साहेब 200 वर्ष लोक राहण्यात जातात, त्यांचा पण सोय करा, नंतर थोडा लोक किती त्रास लोकांना। आमची गावी जाताना गावी पण एसटी जाते, गावाला जाताना शॉर्टकट रस्ता आहे आणि रस्ता किती चांगला छोटा आहे आणि चांगला आहे, पण आता काय तुम्हाला काय त्रास, आम्हाला काय तुम्हाला काय त्रास का डेव्हलप कसं करायला? लोकांना त्यांचं म्हणणं लोकांना त्रास द्यायचा, त्यांना पैसे पोहोचले आहेत, बोलटा करून त्याला पैसे भेटले आहेत, मग त्याला काय करतो आम्हाला त्रास तुम्ही तोडता कशाला? सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।